महत्त्वाची बातमी आपण पाहतोय माढा लोकसभा मतदारसंघातून। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी बहुतांश मतदारसंघात लढती निश्चित झालेल्या आहेत। काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांना संधी न मिळाल्याने बंडाची तयारी केलेली आहे। दरम्यान माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। यावेळी धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। शरद पवार यांच्या भेटीसाठी उत्तम जानकर हे पुण्यात दाखल झालेले आहेत। पुण्यात मोदी बागेत शरद पवार यांची ते भेट घेणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। पारंपरिक वैर संपावं आणि उत्तम जानकरांनी सोबत यावं। आम्ही आधीच म्हटलंय तालुक्याचा विकास वेगानं करता येईल। जयसिंह मोहिते पाटील साहेबांनी कालच घोषित केलंय। आता पवार साहेब आज शिक्कामोर्तब करतील असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर उत्तम जानकर यांनी शरद पवार यांच्या भेटीआधी बोलताना म्हटलं की 19 तारखेला अंतिम निर्णय घेऊ, कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ। शरद पवार यांची आज माढा संदर्भात भेट घेणार आहे। अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही। पवार साहेबांसोबत चर्चा झाली की तुमच्या सोबत बोलून सांगतो असं त्यांचं म्हणणं आहे। उत्तम जानकर यांनी विशेष विमानानं नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यानंतर आता उत्तम जानकर शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत। माळशिरसमधून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उत्तम जानकर यांना मोहिते पाटलांच्या मदतीची गरज असणार आहे। तर माढा लोकसभेसाठी जानकरांची धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत होईल। त्यामुळे शरद पवार यांची दोन्ही नेत्यांनी एकत्र भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।